नमस्कार मित्रांनो, मी प्रणय आपल्या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। त्याचसोबत आपलं माझं मनोगत या उपक्रमामध्ये देखील स्वागत करतो आणि त्याचसोबत आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। ज्या प्रकारे गुढी आपण उंचावरती लावलेली आहे, आपण देखील उंचावरती जावं आणि प्रगती करावी हीच देवाच्या चरणी माझी प्रार्थना असेल। त्याचसोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की श्रीमान योगी कोणत्यातरी एका प्रेक्षकाला मी मोफत देणार आहे, फ्री देणार आहे किंवा बक्षीस म्हणून देणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यासोबत चला आपण आता एका मंदिरात जाऊया जे खूप प्राचीन आहे, खूप जुनं आहे आणि पिंपरी चिंचवडची शान आहे, ते म्हणजे मोरया गोसावी मंदिर। तर चला तिकडे जाऊया आणि पुस्तक हे शेवटमध्ये कसं भेटणार आपल्याला हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, इथे प्रत्येक ठिकाणी मोरया गोसावी मध्ये गणपतीचं आणि मोरया गोसावी यांचं कहाणी इथे सांगण्यात आलेली आहे, वर्णन करण्यात आलेले आहे। आणि त्यासोबत हे पूर्ण मंदिराचं प्रांगण आहे, अतिशय स्वच्छ आहे। हे मुख्यतः मंदिर आहे, मोरया गोसावी यांची समाधी देखील इथेच आहे, बघू शकता। खूप छान आणि प्रशस्त जागेवरती पसरलेलं मंदिर आहे। तर मित्रांनो बघा, आपण त्या साईडून इथून मेन मुख्य मंदिरामध्ये गेलो आणि मग तिथून आपण असं प्रदक्षिणा करून असे बाहेर पडलो। पूर्ण मंदिराचं प्रांगण मी तुम्हाला दाखवतोय। या साईडला सुद्धा मंदिर आहे पूर्ण। पिंपरी चिंचवडमधलं सगळ्यात प्राचीन मोरया गोसावी हे मंदिर आहे। इथे सुद्धा एक देव आहे, ते म्हणजे श्री काका महाराज, जे मोरया गोसावींचे पूर्वज होते, ते त्यांची समाधी आहे। श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि चिंचवड देवस्थान ट्रस्ट द्वारा संचालित चिंचवड क्षेत्राचा महिमा ऐकल्यानंतर आता आपण ऐकणार आहात श्री क्षेत्र मोरगावचा महिमा। तर मित्रांनो, कसं वाटलं मोरया गोसावी हे मंदिर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अतिशय प्राचीन हे मंदिर आहे आणि त्याचसोबत मोरया गोसावी हे गणपतीचे निश्चिंत भक्त होते, त्यामुळे गणपती बाप्पा मोरया हे शेवटला मोरया गोसावींचं नाव वापरलं जातं। त्याचसोबत मी मंदिराचं बाहेरचं प्रांगण दाखवलेलं आहे तुम्हाला। एकूण एक पूर्णतः मंदिर दाखवता नाही आलं वेळाभावी, परंतु जेवढं दाखवलेलं आहे तेवढं खूप आहे। आणि त्याचसोबत गणपतींचं मंदिर हे गुढीपाडव्याच्या दिवशी, नवीन वर्षाच्या दिवशी दाखवलं, हे नेहले पे दहला झालं। अर्थात आपलं पूर्ण वर्ष हे खरंच चांगलं जाईल हीच देवाच्या चरणी माझी प्रार्थना असेल। आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला रणजित देसाई रचित श्रीमान योगी हे पुस्तक देण्यात येणार आहे। तर आता त्याचे काही प्रश्न आहेत, ते मी प्रश्न जर तुम्हाला विचारली आणि त्याचं जर उत्तर तुम्ही कमेंटमध्ये बरोबर दिलं तर एका प्रेक्षकाला हमखास हे पुस्तक मी देईल। त्याच्यासाठी तुम्हाला उत्तर हे छान पद्धतीने द्यावं लागणार। तर पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कधी आणि कोणत्या गडावरती झाला होता? पुन्हा एकदा ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कधी आणि कोणत्या गडावरती झाला होता, ह्याचं उत्तर द्या। दुसरा प्रश्न आहे की औरंगजेबची कबर ही हटवली पाहिजे की नाही हटवली पाहिजे? हा थोडा सेन्सिटिव्ह प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर मला खूप छान पाहिजे। माझ्या मते औरंगजेबची कबर ही नाही हटली पाहिजे, कारण औरंगजेब हा दाखवून देतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज किती शौर्य होते आणि किती शूर योद्धा होते। औरंगजेबच्या कबरावरती पडलेली धूळ ही दाखवून देते की महाराजांनी त्यांना अक्षरशः धुळीत मिटवलेलं आहे। तर मित्रांनो, ह्यासाठी माझ्या मते तरी औरंगजेबची कबर नाही हटली पाहिजे, कारण ती इतिहासाची साक्ष आहे। आणि तुमचं काय मत आहे यावरती तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तिसरा प्रश्न हा आहे की हे पुस्तक हे तुमच्या आयुष्यात काय किती महत्त्वाचं आहे, किंवा या पुस्तकाचं काय मूल्य आहे तुमच्या आयुष्यात, ह्याचं उत्तर द्या। या 3 प्रश्नांचं उत्तर द्या। जो कोणी छान उत्तर देईल त्याला श्रीमान योगी मोफत हे त्याच्या घरपोच, तो भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, त्याच्या घरपोच श्रीमान योगी हे पूर्णतः पोचेल, ते पण मोफतमध्ये। तर या 3 प्रश्नांचं उत्तर द्या। त्यासोबत मित्रांनो, काही चॅनलचे अपडेट्स हे मी माझं मनोगत यामध्ये देत असतो। या मनोगतमध्ये मी आपल्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत असतो। येत्या काही काळामध्ये माझ्या चॅनलवरती खूप छान पद्धतीने सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत, आता 371 झालेले आहेत आणि
तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे त्यासाठी खरं तर मनापासून तुमचं आभारी आहे मी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता चॅनलवरती नवीन अपडेट्ससुद्धा येत आहे। मी तुम्हाला माझं मनोगत यामध्ये मी तुम्हाला सांगत असतो की चॅनलवरती काय काय अपडेट्स येणार आहे। तर आता एक आठवडा बाजार करून एक नवीन मालिका किंवा नवीन उपक्रम आपल्या चॅनलवरती येणार आहे, ज्याच्यावरती काम चालू आहे। या आठवड्या मालिकेमध्ये नक्की काय असणार आठवड्या बाजारामध्ये नक्की काय असणार, यामध्ये आठवड्याभरात झालेले घडामोडी किंवा बातम्या किंवा न्यूज हे मी तुम्हाला नाट्य स्वरूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार। त्यामुळे त्याचं नाव आठवडा बाजार आहे। त्यामध्ये संत्री मंत्री झाले आणि इतर गोष्टी झाले, सगळ्यांचं बातमी किंवा न्यूज हे मी तुम्हाला एक नाट्य स्वरूपामध्ये दाखवेल, जेणेकरून तुमची रुची ही बातमी बघण्यामध्ये वाढेल। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, काही सेन्सिटिव्ह टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती आता मी माझा हात चाळायचा प्रयत्न करत आहे किंवा मी ते चाळण्याचा प्रयत्न एवढंच नाही तर मी कदाचित त्या मुद्द्यांवरती बोलू इच्छितो आणि त्यासाठी मला तुमची खूप मदत आहे। मदत म्हणजे थोडक्यात तुम्ही मला सपोर्ट करणं गरजेचं आहे। जर तुम्ही मला त्या गोष्टींसाठी सपोर्ट केलं किंवा देशामध्ये होणाऱ्या चुकीच्या गोष्टींवरती मी आक्षेप घेणार आहे, त्यासाठी तुम्ही माझ्या सपोर्टला असणं फार गरजेचं आहे। भारतावरती संविधान हे पूर्णतः लागू आहे आणि हे संविधान माझ्यावरती सुद्धा त्याचे नियम लागू आहेत। जेवढे दुसऱ्यांवरती जो या भारतामध्ये राहतो त्या प्रत्येकाला संविधानाच्या आराखड्यामध्ये राहावं लागतं। परंतु काही लोक आहेत जी 2 नंबरचं काम करून आपले किस्से भरत आहेत आणि ह्यामुळे गोरगरिबांचे हाल होत आहेत आणि ह्यावरती मी नक्कीच आवाज उचलणार आणि मी ह्यामध्ये मागे हटणार नाही। जरी मला माझं आयुष्य पूर्णतः पणाला लावावं लागलं तरीही चालेल, परंतु मी मागे हटणार नाही, कारण हा देश माझा आहे आणि या देशामध्ये होणाऱ्या चुकींच्या गैरवर्तणुकीवरती मी माझा आवाज उचलणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा आहे। 371 सबस्क्रायबर्स चॅनलवरती आहेत आणि हे सबस्क्रायबर वाढले पाहिजे। जर हे सबस्क्रायबर वाढतील तर माझं मत म्हणजे माझं सुद्धा मोटिवेशन वाढेल आणि मी ह्या लोकांवरती आवाज उचलायला चालू करेन। काय आहे, खूप मोठी लोकं आहेत ही आणि ह्यांच्यावरती मी अभ्यास करून बसलो आहे। फक्त एवढं आहे की मला बोलताना थोडंसं भीती वाटते, कारण ही लोकं गुंडेगर्दी आहेत, ही लोकं 2 नंबरची कामं करणारी लोकं आहेत आणि आपण एखाद्याच्या ताटातलं श्रीखंड जर काढू तर हमखास त्याला राग तर येणारच। तर ह्या गोष्टींवरती बोलण्यासाठी मला तुमचं पाठबळ असणं फार गरजेचं आहे। जर तुम्ही माझ्या पाठी हे भक्कम राहाल तर निश्चितपणे मी चुकीच्या गैरवर्तणूक करणाऱ्या कामांवरती आक्षेप करेन आणि आवाज उचलेन। त्यासाठी मला तुमचा पाठबळ असणं फार गरजेचं आहे। त्याचसोबत मित्रांनो, श्रीमान योगी हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पुस्तक नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णतः आयुष्यावरती आधारित असलेले पुस्तक आहे। त्यांचं आयुष्य पूर्णतः नाट्य स्वरूपात रणजित देसाई यांनी छान पद्धतीने रचलेलं आहे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यामध्ये नक्की शौर्यता येईल, कारण हे पुस्तक मी जेव्हा वाचत आहे त्यामध्ये खूप छान पद्धतीने इतिहास सांगण्यात आलेला आहे, नाट्य स्वरूपात सांगितलेलं आहे। आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ठिकाणी पोचलेलो आहे, म्हणजे जन्माच्या भागामध्ये पोचलेलो आहे। आता मी जे वाचत आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नुकतंच जन्म झालेला आहे आणि कशा प्रकारे त्यांचा जन्म हा सेलिब्रेट केला जात आहे हे सगळं नाट्य स्वरूपात इकडे सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये। आणि त्याचसोबत मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला म्हटलं की मी चुकीच्या गोष्टींवरती आक्षेप घेणार आहे, त्यासाठी तुमचं पाठबळ असणं गरजेचं आहे। तर प्लीज चॅनल थोडं समजून घ्या। व्लॉगिंगसुद्धा आहे, सोशल ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे, अर्थात एखादी चुकीच्या गोष्टींवरती मी आवाज उचलतो त्या सोशल ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे। आणि त्याचसोबत मित्रांनो, काही अशा घडामोडी मी तुम्हाला सांगत असतो ज्या खूप गरजेच्या आहेत। तर थोडक्यात बोलायला गेलो तर मल्टीटास्किंग चॅनल आहे किंवा मल्टी टॉपिक्स चॅनल आहे, हिस्ट्री आहे, सोशल वर्क आहे, त्याच्यानंतर तुमचं आपलं व्लॉगिंगसुद्धा आहे। थोडक्यात चॅनल समजणं हे थोडं अवघड आहे, मला माहिती आहे, परंतु मी माझ्या परीने जेवढं होऊ शकतो चांगल्या गोष्टी तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। तर त्यासाठी तुम्ही चॅनलच्या टॉपिक्सवरती न जाता, किंवा काही लोकांचं असं म्हणणं आहे की प्रणय एकच कोणती तरी गोष्ट घेऊन चाल, पण माझ्यामध्ये जे टॅलेंट आहे मी पूर्णतः ते आपल्यासमोर मांडत आहे। मी एक गोष्ट का घेऊन चालू, जर मला मल्टीटास्किंग काम येतात तर मी त्यामुळे मी भरपूर साऱ्या गोष्टी घेऊन चालत आहे चॅनलवरती। आणि जे की वेळ आहे, काळाची गरज आहे जी माझ्या मते, ती मी तुम्हाला सांगतो। प्लीज मी तुम्हाला
अजूनसुद्धा सांगेन की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वेळ नाही आहे अशा गोष्टी आत्ता बोलल्या नाही तर कधी बोलणार. अक्षरशः देशाची राख रांगोळी होत आहे या गुंडागर्दीमुळे. आणि माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही लोकांनी मला सपोर्ट केला तर कदाचित मी पूर्ण देश नाही सुधारू शकत, परंतु मी काही अशा गोष्टी तुमच्यासमोर आणू शकतो ज्या चुकीच्या आहेत आणि ज्या बंद झाल्या पाहिजे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा, कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं भारतावरती पूर्णतः संविधानाचा आराखडा हा लागू आहे आणि ह्या आराखड्यामध्येच आपल्याला राहायचं आहे. मी जर उद्या चुकीचं काही केलं तर माझ्यावरती सुद्धा संविधानाच्या नुसार कलमं लागली जातील आणि माझ्यावरती सुद्धा न्यायव्यवस्था तेवढंच चोखपणे काम करेल किंवा मला सुद्धा त्याच संविधानाच्या अगेन्स्ट जे काही आपण म्हणतो ना त्याला जे काही गुन्हे असतील त्या गुन्ह्याच्या अंतर्गत संविधानाच्या अंतर्गत मला शिक्षा दिली जाईल. त्याचबरोबर संविधानामध्ये काही लोकांना अटकेत आणणं गरजेचं आहे जी संविधानाच्या बाहेर जाऊन काम करत आहेत आणि त्यावरती मला माहिती आहे तुम्ही लोक आवाज उचलू नाही शकत कारण तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त आहात. परंतु जर एखादा व्यक्ती आवाज उचलत असेल तर तुमचं सपोर्ट असणं त्यासाठी गरजेचं आहे. प्लीज चॅनलला समजून घ्या. ब्लॉगिंग हा माझा आवडीचा भाग आहे. मला फिरायला आवडतं त्यामुळे मी चॅनलवरती व्लॉग ॲड करतो. इतिहास हा माझा पॅशन आहे. माझ्या टीचरांनी इतिहास असे शिकवलं होतं माझ्या शाळेच्या वेळेमध्ये की असं वाटायचं की मी त्या घडामोडीमध्ये सामील आहे. त्यामुळे मला इतिहास हा फार आवडतो. त्यामुळे मी तुम्हाला इतिहास शिकवतो. ताज्या बातम्या आणि घडामोडी शिकवण्याचं कारण हे आहे की तुम्हाला कुठेतरी तुम्ही ह्या जगामध्ये काय चाललं आहे तुम्हाला माहीत असावं, यासाठी ताज्या बातम्या शिकवत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला इतिहास हे शिकवण्याचा प्रयत्न हा आहे की इतिहासामधले काही गोष्टी चुकीच्या आहेत. हे जे नेते लोक सांगत आहेत ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते, तर हे पूर्णतः चुकीचं आहे. ज्या प्रकारे गद्दार हे आपल्या सोबत होते, आपल्या मावळ्यांमध्ये देखील काही गद्दार होते, त्याचसोबत मुघल सल्तनतमध्ये सुद्धा किंवा मुघलांमध्ये सुद्धा काही गद्दार लोक होते जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे होते आणि आपले जे गद्दार होते ते त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे होते. तर इतिहास हा जो अभ्यास करतो किंवा ज्याला इतिहासाची जाणीव आहे अशा व्यक्तींकडून जर इतिहास शिकला तर कधीही चांगला, ना की नेत्यांकडून इतिहास शिकला. कारण हे नेते इतिहास शिकवत नसतात, हे आपली पोळी भाजत असतात इतिहास शिकवताना आणि ह्यामध्ये नुकसान हे पूर्णतः गोरगरिबांचं होतं. मीही काही श्रीमंत नाही आहे, परंतु मला असं वाटतं की देशामध्ये काहीतरी परिवर्तन असावं, देशामध्ये संगोपन आणि देशामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगली गोष्टीही लोकांपर्यंत पोचावी, हाच माझा एक प्रयत्न असतो. बाकी मी माझा वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओज बनवतो. तर तुम्हाला या चॅनलला सपोर्ट करणं, मुख्यतः मला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे, कारण मी देशातली घाण आपल्यासमोर आणत असतो. मित्रांनो, मला माहीत आहे थोडा व्हिडिओ माझा मनोगत हा थोडा मोठा होतो, मी इथेच संपवतो आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल येणाऱ्या वेळेमध्ये. ही अशी मी तुमच्याकडून हमी घेतो किंवा मी तुम्ही मला अशी हमी द्या थोडक्यात की येणाऱ्या वेळेमध्ये तुम्ही मला सपोर्ट कराल. ज्या कोणत्या मुद्द्यावरती मी आवाज उचलेल त्या मुद्द्यांवरती तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पाठबळ असाल. आणि श्रीमान योगी हे पुस्तक जिंकण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय 3 प्रश्न आहेत, जी काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर बरोबर द्या. जो कोणी उत्तर छान पद्धतीने देईल, खरं तर ही एकच प्रश्न आहे आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते भावनिक आहे, त्याचं उत्तर भावनिक पाहिजे. जे छान भावनिक उत्तर असेल त्याला हे श्रीमान योगी हे निश्चिंतपणे देण्यात येईल. आणि आता मी इथे थांबतो, व्हिडिओला संपवतो, कारण माझं मनोगत हा व्हिडिओ थोडा जास्तच मोठा होतो. आणि आता मला लोकांकडून कमेंट यायला लागलेले आहेत की हा व्हिडिओला थोडं शॉर्ट्समध्ये बनव. तर आता इथे व्हिडिओ संपवतो. मी घेतो आपल्याकडून निरोप. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते. तिकडे स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू विरुद्ध मुसलमान